आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे परवा रात्री जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून आम्ही 37 सीट त्यांना देतो म्हणून म्हटलं होतं. त्या 37 सीटची यादी आम्ही त्यांना पाठवली. त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. उलट त्यांनी आमची 27 क्रमांकचा जो प्रभाग आहे, जिकडे आमचे सिटिंग नगरसेवक आहेत कैलाश गायकवाड, त्यांची सीट ते मागत होते. आम्ही म्हटलं आमच्या या प्रभागामध्ये तिन्ही नगरसेवक आहेत, सिटिंग नगरसेवक आहेत, आम्ही ही काही सीट देऊ शकत नाही. पण त्यांनी आग्रह होता. मग त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही तुम्हाला कळवतो. त्यांनी कुठल्या प्रकारचा आम्हाला निरोप दिला नाही. आणि आज सकाळी आम्ही टीव्हीवर आता बघितलं की त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय. आम्ही आता त्याच्यामुळे तयारीला लागलोय आणि आम्ही नक्कीच पुढचे जे 37 वॉर्ड, आम्ही 50 वॉर्डाची आमची तयारी झाली होती. 50 वॉर्डाचे आम्ही बीफॉर्मही आज तयार करून ठेवले होते. आता हे 37 वॉर्डाचे आम्हाला बीफॉर्म तयार करावे लागतील, वॉर्डाचे उमेदवारही तयार करावे लागतील आणि आम्हाला लढायची तयारी व्हा. पण हा त्यांचा अंतर्गत वाद काल लक्षात आलं असं की त्यांनी आम्हाला सांगतो. त्याच्यानंतर त्यांच्या अंतर्गत वाद जे आहेत ते वाद सगळ्या तुम्ही पण चॅनलवर सगळीकडे कव्हर केलेले आहेत. त्या वादामुळे त्यांनी ही युती, ही शिवसेनेनी त्यांच्या स्वतःचं अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट करण्याकरता ही युती तोडली. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची ताकद वाढली आणि आम्ही काही करू शकतो म्हणून तुमचा अहंकार वाढला आणि त्या अहंकाराने युती तोडलेली आहे. असा जर आमच्यामध्ये अहंकार असता तर काल आम्ही 37चा त्यांना प्रस्ताव दिला नसता. त्यांनी सांगितलेले 7 वॉर्ड आम्ही वाढवून दिले. आमचे चांगले वॉर्ड, सिटिंग वॉर्ड आम्ही त्यांना दिले, जिकडे आमचे नगरसेवक होते. मोहन साळवे असतील किंवा अप्पू हिवाळे असतील. पण तुमचा अहंकार इतका वाढलेला आहे की तुम्ही आम्हाला कमी जागा दिल्या, हे शहर आमचं होतं, आमची मोठी ताकद होती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सीएम डीसीएमने हस्तक्षेप करून तुम्ही जुमाने ना म्हणून. असं काही नाहीये. आम्ही जर तसं नसतं तर आम्ही लेखी स्वरूपात त्यांना का दिलं. आणि तुम्ही जर ती वाचली आधी तर त्यांना चांगले सगळे सिटिंग वॉर्ड आम्ही त्यांना दिलेले आहेत. आज मोहननाथ साळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे, अप्पू हिवाळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे. हे सगळं असताना आम्ही त्यांना ते वॉर्ड ऑफर केले होते. पण त्यांचा आग्रह जो होता तो आमचा कैलाश गायकवाड म्हणून एक आहे आणि एक 20 नंबरमध्ये त्यांना या 2 वॉर्डसाठी त्यांचा खूप, जिकडे ऑलरेडी आमचे सिटिंग नगरसेवक आहेत. पहिल्या मीटिंग पासूनच त्यांच्या लक्षात येत होतं की तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. आणि इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या इच्छुक उमेदवाराला कामाला लावलं होतं आणि चर्चेमध्ये आम्हाला अडकवलं होतं असा आरोप. असं काय, हे बघा तुम्हाला मी सांगतो, आम्ही तर 115 वॉर्डात सगळ्यांना काम करा म्हणून सांगितलं होतं. त्याच्या मागचा उद्देश हेच होता की बा उद्या काय संधी कोणाला मिळेल, कुठला वार्ड सुटेल माहित नाही. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना कामाला लावलं होतं. आणि हा काही वैयक्तिक कोणाला असं नाही की तुला तिकीट कन्फर्म असं कोणालाच नसते. आमच्याकडे तर सगळ्या, आता काल रात्री आमची यादी आली, आता अजून 37ची तर यादी आमच्या हातात पडते. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे. घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली. त्यांचं म्हणणं असं आहे की युती न करणं हे महागात पडेल असं मी वारंवार सांगत होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं आता कुणाला एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात कमी जास्त गोष्टी होत असतात, कोणाची परमनंट हे नसते. त्यांनी पण हे समजलं पाहिजे की आम्ही राजकारण करतो, तेही राजकारण करतो. त्यांनी पण काही समजुतीने घ्यायला पाहिजे होतं. मला सांगा, सिटीन 3-3 नगरसेवक देणं हे आमच्यासाठी पण अवघड आहे ना. शेवटी आमचाही संघटना, आमचाही पक्ष आम्हाला चालवायचा आहे. पुन्हा पुन्हा त्यांनी अहंकारावर बोट ठेवलेलं आहे तुमच्या. अहंकार कोणाला हे तुम्ही रोज टीव्हीवर बघतात. मला दाखवायची गरज नाही, बोलायची गरज नाही. माझ्या भाजपची कारस्थान केले ते मला माहित आहे, पण निवडणुकीच्या तोंडावरती ती बोलणार नाही. आणि स्थानिक नेत्यांना आवरा, मला तोट उघडायला लावतात. स्थानिक नेते ठीक आहे. चिखलफेक कराल तर चिखलफेक होईल असा इशारा त्यांनी दिलाय आणि सावध केलाय. हा, त्यांनी स्वतः ह्याच्यावर आत्मपरीक्षण करावं. आम्ही कशाला सांगायचंय. बोला डॉक्टर तुम्ही. नाही, आता एक साहेब, या सगळ्या परिस्थितीनंतर, युती तुटल्यानंतर तुम्ही किती जागांवर आता निवडणूक लढवणार आहात? नाही, आम्ही आता तयारी करतोय. आम्हाला आता म्हणून तर मी थोडंसं मीडियाला म्हटलं होतं 1 तासाने भेटतो, पण तुम्ही आग्रह धरला म्हणून मग आम्ही सोडून आलो काम. आम्हाला तर सगळ्या आता या 37 वॉर्डात उमेदवार पासून बीफॉर्म पासून सगळी तयारी करायची. अवघे 3.5 तास शिल्लक आहेत. करू ना, करू त्याला काय आमचे, हे बघा उमेदवार तयार आहेत. बीफॉर्म काय लिहायचा विषय आहे आणि त्यांना सांगण्याचा विषय. तोच आकडा काय, किती 87 साठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. फटका बसेल ना, युती तुटल्याचा फटका तर तुम्हाला बसेल ना. आता हे बघा, दोघांनाही आहे, प्लस मायनस तर होणारच आहे.
अजूनही काही आहे शक्यता? नाही आता काय त्यांनी जाहीर केलं, त्यांनी बीफॉर्म इश्यू करून टाकले. ते म्हणतात तुम्ही हे फॉर्म आधी दिले होते. ते म्हणतात कोण? तुम्ही युती तोडली. अरे अजून तर आमचे जे 50 आहेत त्यांचाही बीफॉर्म आम्ही दिलेला नाही अजूनपर्यंत. मुद्दा असा आहे आता आम्ही 12 वाजता सगळे इश्यू करणार आहोत. ते म्हणतात तुम्ही तोडली, तुम्ही म्हणतात त्यांनी तोडली. एकमेकांवर आरोप. साहेब एक लक्षात ठेवा, आम्ही 37 ची यादी लेखीमध्ये त्यांना दिलेली आहे ठरल्याप्रमाणे. आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस रात्री 37 ठरली, सकाळी तुम्ही परत म्हणतात की आम्हाला तो कैलाश गायकवाडचा पण पाहिजे, आम्हाला तो 20चा पण पाहिजे. हे बरोबर नाही ना. जो आकडा ठरला त्या आकड्यावर आपण स्टिक राहिलं पाहिजे. रोज एक एक वाढ तुम्ही वाढवत जाल. आणि मला सांगा, राजकारणात सिटिंग नगरसेवक ज्या पक्षाचा असतो किंवा एखादा सिटिंग आमदार असला तर तो सोडणं हे एथिकली करेक्ट आहे का, एवढं सांग. तुम्ही म्हणतायत, रात्री तुम्ही प्रस्ताव दिला त्यांनी काही बदल सांगितले आणि त्यांनी दिवसभर वाट पाहिली, मात्र तुमच्याकडनं निरोपच नाही आला. असं नाहीये. त्यांचं आमचं बोलणं झालं, त्याच्यातही एक बदल करून आम्ही त्यांना दिला, 37 करून दिले. त्यानंतर परत 8 नंबरमध्ये हा नको हा पाहिजे, 11 नंबरमध्ये हा नको हा पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक त्यांचे मंडळींचा त्यांना सेव्ह करण्याकरता हा नको हा नको हा असे त्यांनी 4 प्रस्ताव पाठवले. ते घरातल्याच लोकांना ऍडजस्ट करतायत ते. येस. बरोबर साहेब, युती तुटली हे चांगलं झालं का अडचणीचं ठरलं? नाही, अडचणी दोघांसाठी. आम्ही मित्रपक्ष आहोत, आम्ही शेवटी सत्तेत एकत्र आहोत. आज आम्हाला प्रचार करताना पण आम्ही प्रचारामध्ये आमच्या विकासाच्या मुद्द्यावर, या शहराच्या विकासावर आम्ही मैत्रीपूर्ण लढत नसणार आहे, आम्ही आता थेट लढणार आहोत, तसं उत्तर देणार आहोत. ठीक आहे ना, करून त्याच्यात काय आहे. हे बघा, आम्ही विकासावर लढणार आहोत. आम्हाला काय याच्यात राजकारण नाही. आम्ही शहराचा विकास, येणारं शहर जे डीएमआयसी मध्ये आज 52,000 कोटीचे उद्योग येत आहेत, येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये युवकांना, बेरोजगार युवकांना संधी मिळावी, हे शहर विकसित कसं करता येईल त्याकरता त्याच्यावर आम्ही मेनली काम करणार. युती त्यांनी तोडली असं तुमचं म्हणणं? 100% त्यांनी तोडली. त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. ओके. त्यांनी बीफॉर्म इश्यू करायला सुरुवात केली. एक मिनिट सांगा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी या युतीसाठी प्रयत्न केले, तर त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकलं? आम्हाला जो आकडा त्यावेळेस दोघांनी ठरवला तो 37चा आकडा होता. ते 37 आम्ही आकडा त्यांना तयार करून पाठवला. त्याच्यानंतर त्यांनी नवीन रोज एक मागणी करून हे केली. ठीक आहे. साहेब, तुम्हाला काही परिणाम संभाजीनगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं आत्ता सकाळी 9 वाजता जाहीर करण्यात आलं युती तुटलेली आहे. खरं तर हे आमच्यासाठी अनपेक्षित गोष्ट होती आणि आमच्यासाठी हा धक्काच. युती व्हावी म्हणून वारंवार आम्ही प्रयत्न केले आणि 28 तारखेला रात्री माननीय मुख्यमंत्री साहेबांचे OSD राजेंद्र साबळे यांच्या मार्फत आम्ही तिथं 3 तास चर्चा केली आणि त्या बैठकीमध्ये जो काय डिफरन्स होता 2-4 वाटाचा, तो डिफरन्स माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकला, त्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकला आणि एक आकडा ठरला 37, 28च्या रात्री. आणि तोच आकडा ठरलेला आम्ही काल त्यांना प्रस्ताव दिला, साधारण 12-1च्या आसपास दिला असेल, 1-2च्या आसपास. पण संध्याकाळी वाट पाहिली, रात्री वाट पाहिली, त्याच्यातून त्यांनी काही आम्हाला प्रतिसाद उत्तर दिलं नाही. आणि आता सकाळी एकदम ही युती तुटली जाहीर केलं. आता युती तुटल्यानंतर आम्हाला तर लढाई करणंच आहे, म्हणून आमची पूर्ण तयारी आहे. आमच्याकडून अजून एकही बीफॉर्म दिलेलं नाही. 50 बीफॉर्म आम्ही तयार केले होते आणि उरलेले जे 37 जागा आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही लवकरात लवकर आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलंय. त्याच्या माध्यमातून सगळे आमचे प्रमुख येत आहेत. आम्ही आणि एकंदरीत युती तुटणं या शहरासाठी युतीची गरज होती, पण शिवसेनेच्या माध्यमातून युती तुटली. जे होईल त्याची आम्ही तयारी चांगली करू. आता कोण मोठा होईल, कोण मोठा राहील? का होईल हे जनता जनार्दन हुशार आहे, मतदार हुशार आहे. मतदार ठरवेल या शहराला विकास कोण करू शकतं आणि विकासासाठी नक्कीच आम्हाला खात्री आहे. पोस्ट इलेक्शनचे सगळे पर्याय खुले आहेत. पोस्ट इलेक्शन सगळे पर्याय खुले आहेत. पोस्ट इलेक्शन तर नेते नाही घेतील. पोस्ट इलेक्शनचं परत युती होईल, त्यात काही सांगायची गरज नाही. राज्याच्या राजकारणावर म्हणजे तुम्ही वरती पण योग्य आहे अशा पद्धतीने हे तुम्हाला आव्हान देतात. नाही, वरच्या युतीबद्दल आम्ही काहीच बोलतो. मी म्हटलं ना, ते आमचे मित्रपक्ष आहेत वरती शहरापुरतंच बोलणार. शहरातच. आता नगरपालिकेमध्ये पण आम्ही अनेक ठिकाणी वेगळे लढलो. तुम्ही मित्र म्हणताय, ते मात्र आता शत्रूच्या भूमिकेत ठीक आहे ना, त्यांना शत्रू ते शेवटी मुख्यमंत्री ठरवतील. विषय असा होता, प्रत्येक वेळेस त्यांनी प्रस्ताव बदलला. कारण माननीय पालकमंत्री एक सांगायचे, त्यांच्याच नंतर
ऋषिकेश जयस्वाल एक सांगायचे आणि खासदार साहेब वेगळे हा, सांगायचे, ते तीन जंजाळ साहेब वेगळे सांगायचे. खासदार त्यांच्याकडे साहेब, तुम्ही बोलता मी सुद्धा खासदार आहे. चौघांनी मिळून जर प्रस्ताव आम्हाला दिला असता, चौघाकडून एकच जागा आल्या असत्या, हे 10 बैठका सुद्धा झाल्या नसत्या. आमच्याकडे समजा आता प्रभारी अतुलजी आहेत, आम्ही सर्व बैठक घेत होतो. आम्ही 6 जण आणि अतुलजी बसायचो, मागून 6 जण. ते सांगत होते, आम्ही ऐकत होतो. पण त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्रस्ताव द्यायला पाहिजे होता आणि तो प्रस्ताव आम्ही मान्यच केला असता. प्रत्येक बैठकीमध्ये माननीय पालकमंत्र्यांचा, नंतर ऋषिकेश जयस्वालांचं, नंतर राजेंद्र जंजाळांचं आणि एका बैठकीला खासदार साहेब होते. मी तो खासदार आहे म्हणे, हे घ्या ते घ्या. म्हणजे त्यांनी लिहून आणायला पाहिजे होतं, ते द्यायला पाहिजे होतं. ते कधीही झालं नाही. आणि शेवटची बैठक झाली, त्या बैठकीत जे ठरलं ते आम्ही त्यांना लिहून दिलं, बाबा हे तुम्हाला मागितलं, आम्ही दिलेलं आहे, त्याच्यावर मान्य करावं. आमच्या अध्यक्षाने दिलं, ते मान्य करायला पाहिजे होतं. ते तर केलंच नाही. आता युती तोडली त्यांनी. 10 दिवसाची मेहनत वाया. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ झाला तर त्याला जबाबदार कोण? दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ देणार नाही, कारण इथला मतदार हुशार आहे आणि मतदार निर्णायक मतं देतील. मतदारांना कल्पना आहे की शहराच्या विकासासाठी जे आमच्या मार्फत जे काम होऊ शकतं, जे काम झालेलं आहे आणि जे होणार आहे, ते मतदारांना कळतं. केंद्रीय लेवलला असेल किंवा राज्य लेवलला असेल, म्हणून मतदार नक्कीच आम्हाला काय नसतं. भाजपला साथ शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा खोडा येणार नाही. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. आता बसा. हे चहा मागवली का? 3.5 तास झाले. आम्हाला आम्ही यादी काढली ना. मेरा बंदी है.